येतोय आवाज सर्वांना? हो सर. ठीक आहे. थोडस कालच्या लेक्चरची आपण रिव्हिजन घेऊया. काल आपण आपला जो काही सिलेबस आहे तो स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण जनरली इलेक्ट्रिक मोटर्स, त्यानंतर इलेक्ट्रिक जनरेटर्स, त्यानंतर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी मोटर. जर कधी विचारलं तर डायरेक्ट हे पहिलं स्टेटमेंट आहे, इथपर्यंत लिहायचंय. कुठपर्यंत? ह्या एन पर्यंत लिहायचंय स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण थेरी ऑफ करंट कॅरिंग कंडक्टर पाहिली होती आपण. म्हणजेच फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल कसा ऍप्लिकेबल होतो तो, आणि मग आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल त्याचं स्टेटमेंट ते पण पाहिलं होतं. आता आपण पाहूया की कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन पाहू आपण. म्हणजे ह्या टॉपिक मध्ये आपण वेगवेगळे डीसी मशीनचे पार्ट्स आयडेंटिफाय करायला शिकणार आहोत. त्या पार्टचं मटेरियल काय आहे ते पण आपण पाहणार आहोत, आणि त्याचं जे काय असेल फंक्शन आणि स्कीमॅटिक डायग्राम आपण हे सर्व पाहणार आहेत. तर आतापर्यंत we have learned about the DC machine can be used either DC motor or DC generator, simply depends on input. कोण रे मध्ये मध्ये आवाज करते नुसतं? म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलंय की डीसी मशीन एकतर डीसी मोटर म्हणून वर्क होईल किंवा डीसी जनरेटर म्हणून ती वर्क होईल. बरोबर. तर आपल्याला काय करायचंय ते सिम्पली डिपेंड असतं इनपुट वरती. आता सर्वांनी पाहून घ्या. तर याला सर्वांना मी ही डायग्राम नंतर पाहूया. पहिले आपण व्हाईट स्क्रीनवर बघूया. पहा याच्यामध्ये कसं असतंय, पहिल्यांदा ही सर्क्युलर बॉडी दिसते या ठिकाणी. तर ही जी बॉडी आहे ती बॉडी पहिल्यांदा सर्वांनी काढून घ्यायची. हिला म्हटलं तर योक किंवा बॉडी किंवा याला म्हटलं तर फ्रेम म्हटलं जातं. फक्त आता पहा याच्यामध्ये एक पुन्हा एकदा सर्क्युलर एक पार्ट काढायचा आहे सेम. म्हणजेच हे काय आउटर बॉडी आहे सगळी. आता याच्यामध्ये काय करायचे 90 डिग्री अपार्ट असे 4 सेक्शन काढून घ्यायचे. आणि मग याला थोडासा कोनिकल शेप द्यायचा आहे. सर्व डायग्राम पाहून घ्या कशी काढली ती.
ह्या पद्धतीने डायग्राम काढून घ्यायची. तर हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, याला आपण म्हणतो जनरली काय म्हणतो आपण, ह्या पार्टला म्हणतो आपण, म्हणजे हा जो पार्ट दिसतो आपल्याला असा, याला आपण म्हणतो फील्ड पोल म्हणतो आपण. आणि मग याच्यावरती वाइंडिंग आपण दाखवतो. ठीक आहे. आता मध्ये काय आहे, ह्या ठिकाणी पुन्हा एकदा सेंटरला एक शाप दाखवायचा आहे, मग एक सर्कल दाखवायचा आहे, हा असतो कम्युटेटर. याच्यावरती असे लहान लहान सेगमेंट काढायचे आहेत. याच्यावरती असं ब्रशेस, ब्रशेस सर्वांनी पेन्सिलने बोल्ड करायचे. आणि मग काय करायचंय की आपलं ह्या पद्धतीने एक सर्क्युलर शेप मध्ये हा आपला जो आहे तो आहे आर्मेचर. याच्यामध्ये लहान लहान डॉट काढायचे, म्हणजे ही आर्मेचर कंडक्टर. हे खाली आपण पाहतोय त्याला आपण म्हणतो फाउंडेशन म्हणतो आपण. फाउंडेशन झाल्यानंतर फील्ड पोल झालेलं आहे. याच्यावरती ही दिसते ती फील्ड वाइंडिंग आहे. बरोबर. आता हा या ठिकाणी दिसतोय तो, त्याला आपण म्हणतो एअर गॅप म्हणतो आपण. आणि हा जो पार्ट दिसतोय, हा पार्ट म्हणतोय, हा याला म्हटलं जातं पोल शू म्हटलं जातं, म्हणजे पोलच्या खालचा भाग. पोल शू म्हणजे कुठला, हा भाग. याला म्हणतो आपण आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग. त्यानंतर ही जी काय आहे आर्मेचर कोर. हा जो दिसतोय सेगमेंट केलेला तो आहे कम्युटेटर. कम्युटेटरच्या वरती काय केलेले आहेत, ब्रशेस प्लेस केलेले आहेत. ते जनरली कार्बनचे किंवा ग्राफाइटचे असतात. ब्रश. आणि जो सेंटरला दिसतोय तो असतो सॉलिड शाफ्ट. पण डायग्राम कशी काढायची सर्वांना माहिती आहे.
तो दाखवला आता मी. आता ही डायग्राम आपण बघू आपल्या स्क्रीनवरती. पहा सर्वांनी नीट. पहा आता डायग्राम एक नंबरला पहा इथे दिसतोय हा आहे आय बोल्ट. आय बोल्ट म्हणजे काय, मशीन उचलण्यासाठी किंवा मशीन प्लेस करण्यासाठी काय असतो, तर एक वरती बोल्ट फिट केलेला आहे, त्याला आय बोल्ट म्हणतो आपण. 2 नंबर पहा, ही पूर्ण सर्क्युलर बॉडी, त्याला म्हणतो आपण योक बॉडी किंवा फ्रेम म्हणतो. 3 नंबर पहा फील्ड पोल. 3 नंबरला आहे फील्ड पोल. त्याच्यानंतर तो बॉटमचा जो पार्ट आहे मगाशी मी दाखवला होता तो, म्हणजे इथं ही 4 नंबरला दिसतोय फील्ड वाइंडिंग. 5 नंबरला दिसतोय तुम्हाला तो काय दिसतोय, पोल शू दिसतोय. पहा पोल शू म्हणजे पोलच्या खालचा भाग. 6 नंबरला जो आहे म्हणजे हा जो काय दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, पहा 6 नंबरला तो आहे इयर गॅप. हा थ्रू आउट इथं ह्या पोलच्या खाली युनिफॉर्म आहे, इथं नॉन युनिफॉर्म आहे. ठीक आहे. 7 नंबरला पहा आर्मेचर कोर आहे. ही जी दिसते ती आर्मेचर कोर आहे, त्याच्यामध्ये स्लॉट आहेत आणि त्या स्लॉट मध्ये काय आहेत, 8 नंबरला आर्मेचर वाइंडिंग आहे. बरोबर. 9 नंबरला या ठिकाणी पहा तुम्हाला दिसतील ब्रशेस आहेत. सर्क्युलर सेगमेंटेड सेक्शन आहे, तो 10 नंबर कम्युटेटर आहे. आणि 11 नंबरला सेंटरला जो आहे तो सॉलिड शाफ्ट. आणि मग 12 नंबरला आहे फाउंडेशन. म्हणजे त्याचे पार्ट सर्वांनी एकदा पाहून घ्या. पाहून घ्या सर्वांनी. या ठिकाणी पहा 1 नंबरला दिसतोय आपल्याला आय बोल्ट दिसतोय, तर आय बोल्ट आपल्याला दिसेल इथं 1 नंबरला. 2 नंबरला योक बॉडी फ्रेम, पहा ही सर्क्युलर योक बॉडी फ्रेम दिसते. 3 नंबरला फील्ड पोल. फील्ड पोल दिसतोय पहा या ठिकाणी, एवढा फील्ड पोल टोटल. 4 नंबरला या फील्ड पोलच्या वरती इथं पहा फील्ड वाइंडिंग दिसते. प्रत्येक फील्डला फील्ड पोल आणि फील्ड वाइंडिंग आहे. पोलॅरिटी पहा इथं एन आणि एस, इथं एस आणि इथं एन, या टाइप दिसते आपल्याला. 5 नंबरला आहे पोल शू, म्हणजे पोल फील्ड पोलचा जो खालचा भाग आहे तो. 6 नंबरला आहे इयर गॅप, म्हणजे हा जो काही युनिफॉर्म आहे फील्ड पोल आणि आर्मेचर कोर मधला जो काही गॅप आहे तो आहे. आशिष पाटील प्रत्येक वेळेस सांगायला लागतं का रे, म्यूट होय बरं. 6 नंबरला जो आहे तो इयर गॅप आहे. 7 नंबरला आहे आर्मेचर कोर, म्हणजे ही आर्मेचर कोर आहे लॅमिनेटेड आहे. फील्ड पोल आणि जे काही आर्मेचर कोर आहे ही लॅमिनेटेड असल्यामुळे त्याची थिकनेस थोडीशी कशी असते, कमी असते. त्यानंतर हे सर्व पार्ट मी दाखवलेले आहेत, तर सर्वांनी याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. परत याला सांगतो मी काय नोट्स वगैरे देत बसणार नाही. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि आता याच्यामध्ये क्वेश्चन कधी विचारला तो कधी कधी पहिला टाईपचा क्वेश्चन असतो, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ डीसी मशीन. म्हणजे तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याचे नाव वगैरे व्यवस्थित त्याचे प्रॉपर. सेकंड, ड्रॉ स्कीमॅटिक डायग्राम ऑफ डीसी मशीन, म्हणजे हीच मिनिंग सेम पण विचारलाय वेगळ्या पद्धतीने. आणि तिसरा, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम. म्हणजेच काय केलं जातं सर, विचारलं जातं. आता फिगरला नाव द्यायचं खाली क्रॉस सेक्शन ऑफ डीसी मशीन, डीसी जनरेटर किंवा डीसी मोटर. म्हणजे आपल्याला मशीनला नाव, हीच मशीन आपण डीसी मशीन, डीसी जनरेटर किंवा डीसी मोटर म्हणून यूज करू शकतो. किंवा कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ डीसी मशीन. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. काय डाऊट असतील तर विचारून घ्या. आता तुम्हाला हा जो पार्ट आहे तो दाखवतो कसा असतो ऍक्च्युअली.
पहा जो पार्ट आहे तो सेंटरला काय असतो, पहिल्यांदा असतो सॉलिड शाफ्ट असतो पहा असा. याच्यावरती असतो आर्मेचर असतो. आर्मेचरच्या साईडला असतो कम्युटेटर असतो. आणि मग या ठिकाणी काय असतं, ब्रशेस असतात पहा. जर आपण साईडने बघितलं तर आपल्याला असं दिसतं पहा, सर्क्युलर म्हणजे हे या टाईपचं थोडस सर्क्युलर नेचर दिसतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे असे टीथ असतात आर्मेचरचे. हा कम्युटेटर असा दिसतो इथे या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये. याच्यावर असे सेगमेंट असतात. ठीक आहे, असं सेगमेंट काढायचे याच्यावरती. क्रॉस सेक्शन म्हणजे ह्या साईडने मारलेला कट आहे तो. आणि याच्यावरती मग काय केले, ब्रशेसची पेअर प्लेस केली पाहिजे. दोन्ही साईडला काय केले, ब्रशेस प्लेस केले इथं. ठीक आहे. पहा हे डीसी मशीन कन्स्ट्रक्शनची डायग्राम. याला पाहून घ्या सर्वांनी. वेगवेगळे पार्ट दाखवलेले आहेत. पहा इथं आय बोर्ड दाखवलेला नाही, पण पोल कोर म्हणजे फील्ड पोल, पोल शू दाखवलाय, ब्रश दाखवलाय, शाफ्ट दाखवलाय, कम्युटेटर दाखवलेला आहे, आर्मेचर कंडक्टर म्हणजे ही संपूर्ण जी आहे आर्मेचर कोर आहे, योक बॉडी दाखवली, फील्ड वाइंडिंग दाखवली आहे, आणि डीसी सप्लाय म्हणजे इंटरकनेक्टेड दाखवलेली आहे. आणि खाली दाखवले फाउंडेशन दाखवले. ठीक आहे. आता पुढे पाहू आपण ह्या पूर्ण पार्ट्स डिटेल मध्ये. पहिला पार्ट जो आहे आय बोल्ट म्हणजे पहा हा वरचा. आय बोल्टचं मटेरियल पहिलं पाहून घ्या सर्वांनी. आय बोल्टचं मटेरियल आहे म्हणजेच थोडस टफ मटेरियल असतं ते. म्हणजे जर छोटी मशीन असेल म्हणजे इन स्मॉल मशीन इट इज मेड अप ऑफ गॅल्वनाइज आयर्न म्हणजे जी आय. सर्वांनी अल्युमिनियमचे पाईप बघितलेले असतीलच. सेम मटेरियल यूज केलेलं आहे म्हणजेच जी आय चे पाईप सर्वांनी बघितलेले आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये पाईपलाईन पाणी वगैरे आलं असेल पहा, आपण ते अल्युमिनियमचे वगैरे म्हणतो, ते जी आय चे पाईप आहेत. लार्ज मशीन म्हणजे मोठी मशीन असेल तर तिचं स्टेनलेस स्टील म्हणजेच एस एस त्याचं हे केलेलं आहे, वापरलेलं आहे. आता याचं फंक्शन काय आहे, पहिलं फंक्शन म्हणजे पाहायचं मटेरियल सर्वांना समजलं असेल. छोटी मशीन असेल म्हणजे स्मॉल रेटिंगची मशीन असेल तर आय बोल्ट हा बनलेला असतो गॅल्वनाइज आयर्नचा. जर मोठी मशीन असेल म्हणजे इन लार्ज रेटिंग मशीन इट इज मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील. फंक्शन पाहायचं, इट इज यूज टू शिफ्ट चेंज और माउंटिंग ऑफ मशीन ऍट इन्स्टॉलेशन. म्हणजेच या ठिकाणी आपण रोपवेने किंवा थोडस जे काय असेल म्हणून कनेक्टर वगैरे यूज करून आपण मशीन शिफ्ट करू शकतो. प्रॉपरली एखाद्या ठिकाणी आपण प्लेस करू शकतो इन्स्टॉलेशनच्या टाइमला. सेकंड,
बाय रोप और केबल, म्हणजे रोप किंवा केबल असेल, इट इज टाईड अँड पुल्ड व्हर्टिकली और हॉरिझॉन्टली, आपण ती उभी किंवा आडवी ओढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की रोप किंवा केबलचा यूज करून आय बोल्ट मध्ये ती अडकावी लागेल आणि मग ती ओढून हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली आपल्याला ती ओढता येईल. तर हा झाला आय बोल्ट. आता योक बॉडी किंवा फ्रेम म्हणजेच हा आउटर कव्हर आहे तो. पहिला काय, इट इज द आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हर ऑफ मशीन, म्हणजेच जर ऍटमॉस्फेरिक काय असेल, डस्ट असेल म्हणजे धूळ असेल, डिर्ट असेल, थोडा चिखल असेल, मॉइश्चर असेल, वॉटर असेल, तर हे अवॉइड करायचं असेल मशीन मध्ये जाण्यापासून, तर आपण योक बॉडी फ्रेमचा यूज करतो. याचं मटेरियल पहा, इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न और स्टील, म्हणजेच कास्ट आयर्न किंवा स्टीलचा वापर केला जातो योक बॉडी फ्रेम बनवण्यासाठी. याचं फंक्शन पहा आता, इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट फॉर पोल, म्हणजेच हा जो काय पोल आहे खाली तो ह्या योक बॉडीला अटॅच केलेला आहे पहा, बरोबर, म्हणजेच हा मेकॅनिकल सपोर्ट करतोय पोलला. दुसरा आहे, इट ऍक्ट्स ऍज अ प्रोटेक्टिंग कव्हर फॉर मशीन, म्हणजेच मशीन साठी तो प्रोटेक्टिंग कव्हर म्हणून ऍक्ट होतोय. ऑर प्रोटेक्ट इनर पार्ट ऑफ मशीन, म्हणजेच मशीनचे जे आतमधले पार्ट आहेत, फील्ड वाइंडिंग असेल, फील्ड पोल असेल, आर्मेचर कोर असेल, आर्मेचर वाइंडिंग असेल, ब्रशेस असतील, कम्युटेटर असेल, शाफ्ट असतील, याला काय करतोय तो प्रोटेक्ट करतोय. आणि तिसरं, इट प्रोव्हाइड पाथ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. आता आपण बघितलं की फील्ड पोल ह्या योक बॉडीला अटॅच आहेत, या ठिकाणी नट बोल्ट लावलेले असतात. तर पोल टू पोल जे काही मॅग्नेटिक सर्किट आहे, म्हणजेच ते ह्या योक बॉडीतून काय होतं, कंप्लीट होतं. ठीक आहे, म्हणजे योक बॉडी फ्रेमचं 3 फंक्शन आहेत. मेकॅनिकल सपोर्ट करतो पोलला, त्यानंतर दुसरं इनर पार्ट असतील त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतोय, आणि तिसरं जो काय मॅग्नेटिक फ्लक्स आहे एका पोल पासून दुसऱ्या पोल पर्यंत हा बॉडीतून ट्रॅव्हल होतोय, म्हणजे योक किंवा बॉडी किंवा फ्रेम मधून काय होतोय तो ट्रॅव्हल होतोय. आता फील्ड पोल, फील्ड पोल पहा सर्वांना स्मॉल सेक्शन मध्ये डायग्राम काढलेली आहे. या ठिकाणी फील्ड वाइंडिंग आहे, फील्ड पोल, आणि खालचा जो पार्ट आहे तो आहे पोल शू. म्हणजेच फील्ड पोल हा जनरली 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, वरचा आहे आणि खालचा. तो फील्ड पोलच्या तिथं फील्ड वाइंडिंग असते आणि बॉटमला जो काय आहे तो पोल शू. आता हा ह्या शेपचाच काय आहे ते पण पाहून घ्या एकदा. म्हणजे पहा, हा जर आपण बघितला फील्ड पोल बघितला, तर ह्या कोनिकल शेपमुळे काय होतोय की जो काही फ्लक्स असेल, ही या ठिकाणी काय फील्ड वाइंडिंग सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस फील्ड वाइंडिंग मधून करंट फ्लो होईल, फील्ड करंट फ्लो होईल आय अप, त्यावेळेस हा काय होईल, मॅग्नेट म्हणून ऍक्ट होईल, हा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होईल. आणि ज्यावेळेस हा इलेक्ट्रोमॅग्नेट ऍक्ट झाला तर त्यावेळेस तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, आणि हे मॅग्नेटिक फील्ड पहा त्या आर्मेचर वरती इंजेक्ट व्हायला त्याला जो काही वाईड स्प्रेड म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याला काय होतंय, जो काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा आर्मेचर कोर वरती काय होतोय, इंजेक्ट होतोय. हा पूर्णपणे काय मॅग्नेटिक फ्लक्स आहे. आणि जर तुम्ही असा शेप केला असता तर काय झालं असतं, त्याचा जो काय स्प्रेडिंग आहे हा कमी झाला, म्हणून थोडासा निकल केलेला आहे. याचं कन्स्ट्रक्शन असंच का आहे, तर त्याचा ते रिझन आहे की जो काही फ्लक्स आहे हा वाईडली इंजेक्ट झाला पाहिजे कशावरती, आर्मेचर कोर वरती. जर असा शेप असेल
तर त्यावेळेस एरिया पहा लिमिटेड राहील, आणि असं असेल त्यावेळेस काय होतो, एरिया त्याचा जो काय इंजेक्ट करायचा जो काही एरिया आहे, हा एरिया आपल्याला जास्त मिळेल. ठीक आहे. फील्ड पोल पाहूया आपण पहिल्यांदा. मटेरियल इट इज रिवेटेड टू योक फ्रेम और बॉडी ऑफ मशीन. म्हणजे रिवेट म्हणजे काय, ह्या ठिकाणी असे होल केलेले आहेत, तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. म्हणजे हा जो काय आहे, या ठिकाणी बॉडीला काय असतात पहा असे रिवेट, म्हणजे काय नट बोल्टने टॅपिंग केलेले असतात पहा, याला आपण रिवेटिंग म्हणतो. प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला दिसेलच, प्रॅक्टिकल आहे हे पहिलं. तर बॉडी मध्ये ह्या टाईपचे होल करून ते फिट केले जातात. ठीक आहे. दुसरं, इट इज मेड अप ऑफ थिन लॅमिनेशन ऑफ कास्ट स्टील. म्हणजेच जे काही लॅमिनेशन आहे हा सॉलिड पार्ट नसतो, हा लॅमिनेशन केलेले आहेत कास्ट स्टीलचे. आता थिन लॅमिनेशन त्याची साईज काय असते, 0.25 टू 0.5 mm इन साईज. कशाला, एडी करंट लॉसेस रिड्यूस करण्यासाठी. आता इथं तुम्ही परत पाहून घ्या. म्हणजे आपण जर बघितलं, हा पार्ट आपण स्मॉल लॅमिनेशनचा जर केला, म्हणजे एक लॅमिनेशन मध्ये इन्सुलेशन, तर काय होतं, असा जर सॉलिड पार्ट असेल आणि याच्याशी आपण लॅमिनेशन यूज केलेले आहेत. म्हणजे पहा आता काय होतंय की सर्वांना एक माहित असेल, जो काय एडी करंट लॉसेस असतात, एडी करंट लॉसेस हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात थिकनेसला. एडी करंट लॉसेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिकनेस स्क्वेअर. बरोबर. म्हणजे आता ही थिकनेस बघितली आपण, किती ही थिकनेस, सपोज आपण म्हणूया ही थिकनेस आहे 10 सेंटीमीटर. तर लॉसेस किती येतील, 10चा स्क्वेअर, म्हणजे लॉसेस येतील 100 वॅट लॉसेस येतील. मग याला ऑप्शन काय, सर्वांना माहिती आहे की लॉसेस कॅन बी मिनिमाइजेस. म्हणजे आपण लॉसेस कमी करू शकतो, बट कॅनॉट बी निग्लेक्टेड. म्हणजे आपण लॉसेस निग्लेक्ट करू शकत नाही. म्हणजे आपण जर असा लॅमिनेटेड पार्ट वापरला तर काय होतंय, या ठिकाणी हे सर्किट जरी आपल्याला सॉलिड दिसतंय, म्हणजे ते इलेक्ट्रिकली सॉलिड आहे, पण मॅग्नेटिकली ते थिन आहे. म्हणजे याची एक थिकनेस किती आहे, 0.25. म्हणजे इथं काही लागतं याच्याप्रमाणे स्क्वेअर किती आला, हा 0.625 वॅट आला पहा. हा 25 25 625, हा म्हणजे हा एवढा 6.25 वॅट आला पहा. म्हणजे कुठं 100 वॅट कुठं आहेत आणि 6.25 वॅट कुठे आहेत. म्हणजे आपण एखादा पार्ट मॅग्नेटिक सर्किटचा लॅमिनेटेड करतो, त्याच्या मागे रिझन काय असतं की लॉसेस आपल्याला कमी करायचे, पण हे लॉसेस कधीच झिरो होत नसतात, कधीच. म्हणजे म्हणून म्हटलं मी, लॉसेस कॅन बी मिनिमाइजेस, म्हणजे कमी करू शकतो, बट कॅनॉट बी निग्लेक्टेड, म्हणजे ते टोटली झिरो होऊ शकत नाही. म्हणून हा जो काय पार्ट आहे, सॉलिड पार्ट असतो फील्ड पोलचा किंवा आर्मेचर कोरचा, हा नेहमी लॅमिनेटेड असतो. ठीक आहे. परत आपण घेऊया आपल्या डायग्राम कडे. म्हणजेच इट इज मेड अप ऑफ थिन लॅमिनेशन ऑफ कास्ट स्टील. लॅमिनेशनची साईज पण दिलेली आहे 0.25 टू 0.5 mm इन साईज टू रिड्यूस एडी करंट लॉसेस. फंक्शन काय याचं, इट प्रोव्हाइड स्पेस फॉर हाऊसिंग फील्ड वाइंडिंग. तर पहा या ठिकाणी तुम्हाला फील्ड वाइंडिंग दिसते, ती स्पेस कोण प्रोव्हाइड करतोय, फील्ड पोल करतोय.
दुसरं इट प्रोड्युसेस फ्लक्स विच आर ट्रान्सफर फ्रॉम बॉडी, म्हणजे ते फील्ड पोल काय करतोय, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होतोय आणि तो ट्रान्सफर होतोय कशामधून, बॉडी मधून, म्हणजे योक बॉडी किंवा फ्रेम मधून काय होते, फ्लक्स ट्रान्सफर होतोय. आणि तिसरं ऍट बॉटम दॅट इज पोल शू फ्लक्स आर वाइडली स्प्रेड ओव्हर आर्मेचर, म्हणजेच बॉटमला काय होतंय, हा जो काय स्प्रेड झालेला जो काय फ्लक्स आहे हा कुठे येणार आहे, आर्मेचर वरती येणार आहे. तर आपण हे 3 पार्ट घेऊ आज फक्त आणि थांबू. जर डाऊट असतील तर विचारून घ्या. उद्या आपण रिमेनिंग पार्ट म्हणजे फील्ड वाइंडिंग, पोल शू, एअर गॅप, आर्मेचर कोर हे पुढील पार्ट बघू आपण. आज हे 2 पेजेसचे स्क्रीनशॉट काढून घ्या. सर्वांना सांगतोय मी, नोट्स भेटणार नाहीत, आता परत सांगतोय. सर्वांनी याला स्क्रीनशॉट काढून घ्या. कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन हे पहिलं पेज. आणि हा दुसरा पार्ट, दुसरं पेज. ठीक आहे, डाऊट असतील तर विचारून घ्या प्रत्येकाने, थांबायला आपल्याला. सर एडी करंट लॉस बता दीजिए कोई. अरे बाबा, एडी करंट लॉसेस सांगायचंय का? एडी करंट लॉसेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिकनेस स्क्वायर, बराबर. जब भी हम सॉलिड पार्ट यूज करते हैं मैग्नेटिक सर्किट में तो थिकनेस ज्यादा हो जाती है तो लॉसेस भी ज्यादा होता है. तो ये ओवरकम करने के लिए हम क्या करते हैं, लैमिनेशन यूज करते हैं. लैमिनेशन क्या है कि वो पार्ट इलेक्ट्रिकली सॉलिड रहता है लेकिन मैग्नेटिकली क्या रहता है कि उसका जो थिकनेस है वो मिनिमाइज हो जाता है. तो थिकनेस कम हो गई क्योंकि लॉसेस तो थिकनेस के हिसाब से होंगे. तो 0.25 mm के हम थिकनेस यूज करेंगे तो लॉसेस 6.25 वैट हो जाएंगे. हमने सॉलिड पार्ट यूज किया तो थिकनेस 10 सेंटीमीटर हो गई तो उसका लॉसेस 100 वैट हो जाएंगे थिकनेस स्क्वायर के प्रोपोर्शन. तो इसलिए ईडी करंट लॉसेस मिनिमाइज करने के लिए हम लैमिनेटेड पार्ट यूज करते हैं. बाद में वो आपको फंडामेंटल में हो चुका होगा एडी करंट लॉसेस क्या है कैसा है, वो ज्यादा डीप में नहीं जाऊंगा मैं. आज के लिए फिलहाल इतना ही. लैमिनेटेड पार्ट यूज करने से हमारे एडी करंट लॉसेस क्या हो जाते हैं, मिनिमाइज हो जाते हैं, निग्लेक्ट होते नहीं. ठीक है.